हरिः ओं श्रीहरिगुरुभ्यो नमः। शुक्लाम्बरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येनं तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः. श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः. श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. परमात्मो अर्जुनालागी म्हाका कोणेय प्रितीचे चड कोणेय मिगेल चड द्वेशाचे हांव तांकां मस्त मोग करता, हांकां मस्त द्वेश करता तशें पळयना. समूहम सर्वभूतेषु, हांव सर्व जिवालांतू समान जावन आसता. म्हाका कोण कशी पुजन करता की तशी तांकां हांव फल दिता म्हूण सांगता. ते सांगतना तो सांगता म्हाका कोणालेय वयर द्वेश ना म्हणलें. आमकां पांडवाल आनी कौरवाल काणी पळयतना ताका भिष्माल वैरी, तांगेल वयर पळय कर्णाल वैरी, द्रोणाचार्याल वयर सकट द्वेश आशिल्ले म्हूण दिसता केलो विशय पळयतना. जाल्यार तशें न्ही, तांणी कसल काम केलां ताका हांव फल दिता. भिष्माक तशी अंती जेवच्या कारण तागेले अतिमोह, तशी ते कोणाल कशी आस पळय कार्य त्याच रितीर हांव फल दिता म्हणालो. तशीच आमकां रामायणाची काणयेचे उडकास केल्लो आमी काली. परमात्माक रामाले अवतार घेवन येतना रामाक मस्त भक्त आशिल्लीची. जाल्यार आलिंगन रामालिंगन भाग्य मेळ्ळेलें हनुमंता मात्र. कित्याक म्हळ्यार हनुमंतालो इतलो व्हड भक्तू, सुग्रीवूय न्ही, अंगदूय न्ही, विभीषणूय न्ही, वालीय न्ही. तशी परमात्मा कोणाकय द्वेश करना. जाल्यार कोण ताका द्वेश करता ताका जावची तसलें फल दिता म्हूण. केदना ते कश्ट मेळटा तांकां. पाप कितलें आसत तितले वेळ ते कश्ट. पाप सरले वेळ तांगेले ताजे नंतर तांकां कश्ट ना. कशी आमी पळय आमकां प्रीत करलें जेन्ना प्रीत करता, आमकां द्वेश करलें द्वेश करता, तशी परमात्मा न्ही. प्रितीक प्रितीचें फल दिता तो, द्वेशाक द्वेशाचें फल दिता. फल दिवची ताणें. ये भजंती तूं माम भक्त्या तशी सांगिल्लें ताणें. कशी म्हाका भजंती म्हळ्यार म्हाका आराधन करताची म्हूण लिखिता. तशी तांकां मयी तेश चाप्यहम, हांव तांकां तशी पळयता म्हूण म्हणलें. आतां तसल्या परमात्माक आमी भक्ती केल्या मात्र परमात्मा आमी पावयत. पळय परमात्माक बंधन करचें आमी कर्मबंधनां पडटाची. जाल्यार परमात्मा आमगेले भक्तीच्या बंधनां पडटा. आमी परमात्मा पावका जाल्यार ताका आमगेले बंधनां घालका. खंयचे तें बंधन? भक्ती म्हूण म्हळें बंधन. एक सान काणी कृष्णावताराची आमी उडगास करीत. यशोदेन त्या कृष्णाक मस्त लुटी करता. 3 घंटो बशील बुडकुलो बेतून घाल्ले म्हणल्यार कोपारी. कशी सोडल्यार ह्यो उद्धटू जाता, लुटी चड जाता. कशी सोडूनच हाका बांदून घालका. पळय कृष्णाल खेळ तो. यमणार्जुना वृक्ष जावन आशिल्ले ते नळकुबर आनी मणिग्रीव दोनी कुबेराल चडून तांकां मोक्ष दिवची वेळ लागीं येयलो. मोक्ष म्हळ्यार वैकुंठा वचनी तांगेले आत्त आशिल्ले वृक्ष येवन दुखून मुक्ती तांकां तशी दिवची वेळ लागीं येयला म्हूण म्हणले खातीर कृष्ण त्या लुटी करता. आवसून कसले पुणी ताका शिक्षा दिवका न्हय. ताका तसं वैशोद कशी शिक्षा दिता म्हणून तशी ती कसं करता. ते भात कांडूचे आयदन आसा पळय ताका एक दोर बांदून हागेल पट्टा बांदून ते झडची. ताणें एकडे तेकडे वचना नज ते घेवन कांय कोणाकय वचचें जायना. झडून ते फातर तो तशी ताका बांदिला. वत हिंच बसना ಸ್ವಲ್ಪ वेळू एकडे तेकडे वचना न्हय हाणें म्हूण सांगून ती बांदून घालो प्रयत्न करता पळय. तेदन ती गेले दासींक आपूण दोराड्या गेल पट्टा बांदूच्याक हक्कनी पट्टा बांदून घालता. तांणी दोराडताची एक अंदाज आसता पळय. चेडूल पोट केदें व्हड ते कांडूचें आयदन कितलें व्हड म्हूण सांगून तांकां गोतसना ते घेवन येता तांणी दोर. यशोदे बांदूच्या प्रयत्न करता. जायना तिका पाप. धांवडायत कृष्ण धांवडायत तिका तेकडे हेकडे हांगा थंय मागशी मुखारी गोपिकेल मागशी घराच खांब्यांतू मुल्ल्यांतू धांवडावन थिवय हटार दांतकीड चाबून धांवता धांवन ती भरती जीव काय यशोदे तिका हे उब्बस आयल्या परी जाता. तिका दम वयर येता तिका पाप धांवन तिगे केस निसरतके, पांती निसरतके, माळलेले फूल निसरतके, हातान तो आभरण पणवतके, गळ्या आभरण पणवतके, अस्तव्यस्त जातके तिगे लावंगल जल्लार तो कृष्ण खंय धांवता थंय ती धांवता. कडेर म्हणटान तिका कांय कुडवना म्हणटान एक कडेन धापकांनी बसता ती. मागीर ती
कृष्णा लागी आर्त स्वरार सांगता काय ती कसल कृष्णा तूं म्हाका इतशी बाद दिवची वे कितली तुका हांव धरू पडचे मेळना व तूं म्हाका म्हणून भक्तीन सांगता म्हणून ती प्रितीन सांगता न्हू कृष्णा वयचे तेदन तो कृष्ण लागीं येता काय लागीं येवन दोराक मेळटा काय तो थंय पळया दोर एक दासीन हाडलेलें दोर सान जाल्ली म्हूण सांगून ताजे पयशे व्हड कितले व्हड हाडले रे हागेल पडटा सुत्ता येवच्या 2 इंच बाकी बरतकी कसं केलें कडेर म्हणटा त्या मागीर ती एक वावंडे तिकपा गांठे घालून लास्ट म्हणटा की मेज्जान जायना कृष्णा तुका बंधना घालूं मेज्जान जायना तूं केन्ना हांव सांगिल तशी आयकता केन्ना तूं म्हाका मेळटा म्हूण म्हणटा कडेर कृष्ण सुरवे पळते सांजात म्हूण उडयले दोर तेंच्या आणटी ಬಂದಿ ಅಮ್ಮ ಮಕ್ಕ म्हणटके म्हळ्यार परमात्माक बांदूका जाल्यार भक्ती मात्र विंगड कसले जायना विंगड खंयच्यानय आमी परमात्मा वश करूं जायना मस्त कोण भक्ती करताची कोण परमात्मा निज भक्त परमात्मा तांगेले वशान तूं आसता म्हूण तशी हांगा दुर्योधनाल विशय येतन पळय अहंकार ताका आशिल्लो भक्ती ना आशिल्ली तशें ताका परमात्मा मेळ्ळी ताका ते नारायणी सेन मेळ्ळे तेची परमभक्त जावन आशिल्लो शरणागती आयिल्लो तसलो अर्जुनाक तो पळय सारथी जालो अर्जुनाले रथाक सारथी जावन खंय तर म्हळ्यार प्रति दीस युद्ध जावन जाल्ली नंतर तो रथ बांदून त्या घोड्याक पुरय सोडवान तांकां उद्दाक दिवचें तांकां आंग परसूचें सर्व काम ताणें केलां इत्याक अर्जुनाल भक्तीक मेचवून तशीची पुतनीनय पळय कृष्णावतारा काणी कळ्ळ्या पुतनीनय कृष्णाक स्तन्यपान कर न्ही वे केला जाल्यार तिगेले मनाक कसो आशिल्लें द्वेश यशोदेन स्तन्यपान करतना प्रितीन केल्लें तशी तांगेले फलांतूय भेद आसा पळय यशोदेक प्रिती मेळ्ळी पुतनीक तागेले द्वेश मेळ्ळे म्हळ्यार पुतनील प्राणहरण केलें ताणें तेंच ताणें सांगिल्लें मयी तेषु चाप्यहम म्हूण सांगून तशी खातीर ಕನಕದಾಸನ ಮುಂಚೆ ಪಳೆ ಭಕ್ತವತ್ಸಲನೆಂಬ ಬಿರುದು ಪತ್ತ ಮೇಲೆ ಭಕ್ತರ ಅಧೀನನಾಗಿರಬೇಡವೇ म्हणून सांगून म्हळ्यार तुका भक्तवत्सल म्हूण म्हळेलें एक नांव तूं घेतला जाल्यार भक्ताल वयर तितले वात्सल्य तूं दाखोवका न्हय म्हूण सांगून तशी भक्तांनी परमात्मूच आमगेले नियामकू आमकां नियंत्रण करचें परमात्मान आमी परमात्माला अधीन जावन आसच म्हणून लेखचें कोणें भक्तान सात्वीक जनान आमी राजसीक जन घडी भितर परमात्मा विसरताची तशें जावन तांकां परमात्माला अनुग्रह जाता तेंचे कोण परमात्मा मस्त द्वेश करता तांकां तेंचें फल मेळटा परमात्मो भक्तीक सुलभार मेळटकय तसल परमात्मो तागेले भक्त कोण आसात तांकां विंगड जनान करची दुख्ख अवहेळनय सैसिनाखय तो परमात्मो तशी भागवतांत 9व्या स्कंदांत तस पळया साधवो हृदयम मह्यम साधना हृदयम तु अहम म्हळ्यार साधव म्हळ्यार सज्जन तांगेले हृदयांत भक्तांगेले हृदयांत आव आस तांगेले अंतर्य हामची म्हूण मेगेल हृदयांत तन्यसची तांगेले हृदयांत आव आस म्हूण म्हळ्यार अनन्य भक्ती कोण करता तांकां परमात्मा मात्र जावका विंगड कसले नाका तशीची म्हाका भक्त मात्र जावकाची तांगेले निमती विंगड कसले म्हाका जावका म्हण तेच ताण म्हळ्यार यो मे भक्त्या प्रयच्छती भक्तीन दिलेले मात्र घेतो तो तांणी कसले दिनानातले रे ओडणी कोटिगटल्याचे दुड्डू पोळेरांत अटेटी कोरून माथ्या वयर दवरून प्रदर्शन करून दितना तांतू भक्तीचे लवलेश नानातले रे ताका नाका इत्याक तागोलो दुड्डू तो ताका दिवचो आमकां मात्र कोतना आमी घालचें म्हूण लेखताची तेंची 10 रुपये घोळतले आनी 1 रुपये प्रितीन देवा आमगेल्या इतलेच आजी पयशी चड दिले आमगेले बायल चडूं उपाश पडटात देवा म्हूण लेखून ताणें भक्तीन घाल्ली म्हूण जाल्यार ती 1 रुपये ते श्रीमंतान हाडलेले कोटी रुपये पयशी चड परमात्मा तो घेता तशी आतां आमकां एक संशय येता एक दुराचारी जन म्हणून आसा तांणी भक्ती जाल्ल्यांची भक्त जाल्ल्यांची म्हूण लिख्या तेदन परमात्मो पक्षपात रहीत म्हणलो ताणें तो म्हाका कोणाले वेर द्वेश ना प्रीत ना म्हणलो तशें जाल्यार दुराचारी जन भक्त जाल्यार तांकां कसो करता तो परमात्मो म्हूण आमकां संशय आयला री म्हूण सांगिल्ले खातीर परमात्मो सांगता हें मात्र न्ही कसो न्ही कोण भक्त म्हाका कशी पळयताची ये भजंती तम माम भक्त्या मयी तेषु चाप्यहम म्हण पळय त्या मात्र न्ही अपीचेत एकाच वेळे दुराचारो भजते माम अनन्य भाक साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो हि सा म्हूण म्हणटा म्हळ्यार एकच वेळे सुदुराचारो म्हळ्यार वायट जन
दुराचारी जन सुदुराचारी म्हणले. सुदुराचारी म्हणले एक लकार आम्ही कशी लेखू येत म्हणले रे, विपरीत दुराचार करतल जनई भजते माम अनन्य भाक मेगेल विषयू अनन्य चिंतन त्यांनी केले म्हणून जाल्या रे, त्यांनी चांगजन म्हणू लेखतावा. साधुरेव समंतव्य साधुरेव समंतव्य तो चांगूच म्हणून सांगून तुम्ही लेखू येत. सम्यक व्यवसितो हि स इत्याक म्हणून म्हणा तो सगळो दीस परमात्माला चिंतनेन तो व्यवसितो म्हणून म्हणा ताण लायक चिंतन कोरून कोरून दृढ मन परमात्माला वैर दवरून ज्याला निरंतर चिंतन जतर असता ज्याला रे तो वाईट कामही करता म्हण. हे कशी म्हण आमकां आलोचन जाता. पळय ताजे खातीर परमात्मा सांगता तो म्हाका एक घडी सोणान अशें आराधन करता, अनन्य चिंतन करता जाल्यार तागेले दुराचार म्हळ्यार आचार विचार वायट आसता गेलो तसले तो चांकी वायट ह्यो संशय आमकां येता. ताजे खातीर परमात्मा सांगता सादुरेव समंतव्य तो चांग म्हणून लेखून घेवका आमी चांगूच तो म्हूण लेखू का. इत्याक आश्चर्य जाता आमकां परमात्मो ते वायट जनाक चांग म्हूण कशी लेखतात. आनी एक चांग काम केला हांवें ना, देवस्थाना वतुवें तो ना, देवा नमस्कार घालतुवें ना, सम टायमार न्हाण समीत करना, आनू अम्म सची बायल चेडू वसची तांकां सम करून पळयना तो. मात्र न्ही मध्य पित्ता मांस खाता, एक स्तोत्र करना, परमात्माला भगवद्गीते विशयी गोतना, परमात्माला काणी भागवत गोतना, नक्का श्रवणान तो आसक्ती समीत ना. असल जन असल्या रे तांकां परमात्माला विशय निरंतर चिंतनच काय. तसल जनाक आमी चांग म्हूण लेखची कसल्याक जाल्यार परमात्मा सांगता पळय सम्यक कशें सुखाता गेलें मन दुराचारो अपि तो वायट नडवळिकेचो जाल्यार सम्यक व्यवसित ही स ताणें मेगेल वयर अनन्य चिंतन दवरलें, सगळो दीस मेगेल चिंतन केल्लें म्हूण जाल्यार तो म्हाका ताक समीत हांव चांग म्हणू सांगता म्हूण म्हणटा. भागवतान तो आमी जडभरताल काणी पळयताची. पळय स्नान ना, संध्यावंदन ना, ताका पुराय जन दड्डू मंदबुद्धीचो, ताका एक चुरू शौच आचार विचार कसले गोतना म्हूण सांगून दूर करता ताका पुराय जाल्यार ताका परमात्मा मेळटा. इत्याक तो सगळो दीस परमात्माला चिंतन करता. येदरा दुखून पळोवच्याक मात्र तो अज्ञानी मूड मंदबुद्धीची दिसता आनी जावन तो महाज्ञानी आसता. रघुगणरायाक ताणें ज्ञानच बोधन करचें आसा आत्मज्ञान. तशीची आनी शुक महामुनी भागवत सांगच्या आयलो नमे सुरवेक भागवता काणी स्टार्ट जातना सुरवेक शुक महामुनी कशी आशिल्लो म्हूण सांगला तो वयवे तागेलें आंग धूळ धुसरीत जावन आशिल्ली ताणें आंगा घाल्लेलें जन्नू समीत दिसना आशिल्ली तितली चिक्कोल तागेल्या आंगा भरलेली पिसळून गेल्लो केसू धुळी भरलेलो तांबडो केसू सकड चावन एक कौपीन मांत्र घालून मांत्र तो येतरस जाल्यार तागेल्या तोंडांत कसं हरे हे शरणम मम हरे हे शरणम मम हरे शरणम मम म्हणटरच तो कळ्ळें तशेंच तो हरिशरणम 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 हांव देवाक शरण येयला, हांव देवा शरण येयला, देवा 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 कृष्णा कृष्णा हरी हरी म्हणटरच तो निरंतर पळयतना वयर दुखून कसलें ना ताका स्नान ना संध्यावंदन ना कितले काळ स्नान करना की तशें जावन न्हू ताका पळोवन त्या सर्व बायल मनशान उदक न्हू हाडूं गेलेले बायल मनशान चेडवान पातर मारचे पिस्सो खाली कवपीन घालून भोंवता आंगा बरें धुळेस कोणकी पिस्सो सगळो दीस कसो की उलयतर वता म्हूण सांगून तांणी लेखताची. जाल्यार भागवतान तूं तांकां आमी पुरय पीस म्हूण लेखला रे तो महाज्ञानी न्हय जाल्यार हांगा सुदुराचार म्हणली म्हळ्यार तामसी पापिश्ट जन पळय तांगेले विशय येना. हांगा तामसी लोक तांगेले आचरणय वायटची तांकां देवाल वयर भक्ती श्रद्ध कसलेय आसना. जाल्यार हांगा दुराचारी म्हळ्यार कोणा सांगिल्लें परमात्मान निरंतर परमात्माले एक चिंतन करून सम्यक व्यवस्थित तांणी जाय जाल्यार तितलें चिंतन करताचें निरंतर चिंतन करताचें जाल्यार तांकां परमात्माले एक निश्चित ज्ञान आसा. परमात्मुची सर्वश्रेष्ठता ज्ञानांतल्यान कसलेंय जायना म्हणून हेंवूय गोत्त आसा तांकां. जाल्यार तांणी दुराचार जाल्लींच कसल्याक राघवेंद्र स्वाम्यांनी मंत्रालयाचे गीता विवृत्ती म्हणून बरयला. तशीची मध्वाचार्यान गीता तात्पर्य निर्णय म्हणून बरयला. तांणी दोग जाणांय कसल सांगताची. मध्वाचार्यय सांगताची कसं म्हळ्यार हें कोण देवाल अनन्य चिंतन आसूनय दुराचारी जाल्ल्यांचे पळय ह्या जन्मांतू तांणी फुडले जन्मांतू महात्मा जावन आशिल्लीची कोणकी ऋषीमुनी जावन आसच्या पुरोची खंयची एक शापान की कोणाल की शापान की नैवेतांनी केलेलं कसं की एक वायट दोशान की प्रारब्धान की तांणी ह्या जन्मांतू अशी जावन आयल्याची. पळय आमी वाल्मिकील काणी मस्त म्हणटा हांव सांगला
वाल्मिकील काणे वाल्मिकी ऋषी तो पुळजन्मान तो एक ऋषीची ताण एक वेशासंग केले तागेले बायले सोण चमकलो मागीर कडेर म्हणटा बायले लायलो तो वायट केलें ताणें मद्य मांस बामणा म्हळ्यार बापसू सोडले बायले सोडले चेडवां सोडले चमकलो जाल्यार ती पतिव्रत आशिल्ली ती तागेले चिंतनेन तशिल्ली ती बामणू आज येतलो फाय येतलो कडेर म्हणटा ते वेशास्त्रीन ताका भायर घालतना तो बायलेले आयला जाल्यार रोगिश्ट जावन आयला जाल्यार ती एक चूर असह्य करना अशी तागेले सेव करता कडेर एक पंता देवल ऋषी त्या आश्रमान तो त्या येतना ती ऋषी त्यांनी देवर्षी म्हणून कोळणू आपण तांकां पादोदक सकट दिता आनी ते पादोदक पळय तांणी पांय दुरलेले तांगेले ते प्रोक्षण करता घरा पोरे शिंपडायतना तागेले आंगार पडता पळय तो सर्व पापा दुखून मुक्त जाता जाल्यार कडेर म्हणटना तागेले बायलेन तीर्थ सोडतना तागेले ते तिगेले बोट चापता चाब्बील पेट्टा ते बोट कुडकू जावन तागेले पोट्टा वता म्हळ्यार कडे एक पंत तो देवल ऋषीले पादप्रोक्षणेचे पादोदकाचे प्रोक्षणेन तो पुरे पापा दुखून निवृत्त जाल्यार ताणें वायट केलां म्हळ्यार वयना ताचे खातीर कडेर एक त्या वय पाप जाता ब्राह्मणू तो मांस खाल्ल्या वरी जाल्ले वय बे ताचे खातीर अनेक जन्मा येतना तो एक ब्राह्मणाक नागिणील पूत जावन जाता ऋषी तो एक ऋषिकची नागिणील वटो संगम जावन तो एक शिशुरूपार येता जाल्यार थंयच्यान तो ऋषी वता ती नागिणी त्या चेरडा सोडून वता म्हणटना एक वल्चर आमी रणहद्दू म्हणटा पण ते चेरडा घेवन वतना बेस्तांक गेले बेस्त न्हय बेडांक गेले जाग्यान तूं त्या चेरडाक तांणी धांवडायतात ते एक चेरडा घेवन वता म्हूण म्हणटा ताका फातर सकड मान धांवडायतना ते भिवन चेरडा तांगेले केरीन तूं सोण वता तांगेले जागेर सोण वता तांणी पोशिताचे ब्राह्मण जावन जन्मा येवन फुडली जन्माचे प्रारब्ध फलान तो बेडांक गेल वटो व्हड जावन तागेले आचार विचार पुरे बेडांक गेल जाल्यार तागेले प्रारब्ध सरली कुडले ताका सत्संग जाल्ले तो वपास वल्मिकांत तो बैसून तपस्सी केले तागेले सुत्तू वल्मीक वाडले मागीर वाल्मिकी म्हणलेल्या नांवान आयलो तो नारदान ताका ब्रह्मदेवाल अनुज्ञ रामायण बरी म्हूण सांगलें पळय ही वाल्मिकी काणी ते कसले म्हळ्यार फुडली जन्माचे महात्म तांणी जाल्यार कसकी एक प्रारब्धान की कसकी शापा दोशान की कसकी निमती जावन ह्या जन्मान तूं दुराचारी जालेली तश जावन भायरच्यान तांणी वायट काम केल्यार भितर तांगेले ज्ञानमय जिवात्म तो तशी एक सामान्य तामसी जीव पापिश्ट जीव जाल्यार ताका पुडली कसले पूर्व साधन नातिले एक पापिश्ट जीव तामसी प्रकृती जाल्यार ताका परमात्माल चिंतन येना तो परमात्माल चिंतन निरंतर भितर दुखून येतरच म्हणजे तो पुडली जन्मान तूं कसं की एक महात्म जीवूची आचारवंत जीवूचे सुका तश जावन परमात्मान अपी चेत सुदुराचारो म्हणलेले अपी चेत एकच वेळ सन्निवेशान की जेव कारणांतरान की दुराचारी जावनच्या पुरतांनी म्हूण सांगून परमात्मू सांगता तस्सल जन माम अनन्य भाग म्हाका अनन्य रितीर चिंतन करता म्हूण जाल्यार तांणी साधुरेव समंतव्य तांकां चांग जन म्हणून लेखुका जाता मी म्हूण कारणांतरान पाप केलेले ताणें जाल्यार ताजे एकक पंत पुण्यमंतूची प्रारब्धवशात कसकी पाप करून ताका दुराचारी जावन येता तो जाल्यार ताका पश्चाताप जायना म्हूण ना पश्चाताप जाता शरण येता तो परमात्मालेक आनी मिगेल पाप परिहार जावका जाल्यार कसल कोरका म्हूण सांगून परमात्माल निमती तांकां ज्ञानय मेळटा पण असल दृश्टांत आमी पुराणांत मस्त पळयताची भृगु ऋषी जावन वचून परमात्माल वक्षस्थल मस्तीत तो मागीर वपास परमात्मा ताका ज्ञानविहीन करता वपास तपस्या वत्त पळतो तशीची मोहिनी रूप पळोवका म्हूण सांगून रुद्र परमात्माला निमगिता मोहांत पडतो तो परमात्माले मोहा पडची ताणें जाल्यार कारणांतरान मागीर तो निरंतर विष्णू चिंतन करता मागीर चंद्रालनी विशय पळयताचे आमी तारा गुरुपत्नी बृहस्पतीली बायल तारा तिका चंद्रान मोह कोरून बुधान जेवचे पळय हे पुरी काणी पळयता ताका पुरी कारण आसता मागशी दुखून कारण आसता हल्यल काणेस ती वय तशीची कळवे ती कसकी एक इंद्राल वटो समागम केले एक दुराचार तिगेले निमती जाल्यार
तिणें मस्त त्या पश्चाताप भोगली ती फातोरशी असली ती फातोर म्हळ्यार पात्रार उपार अहली नासची न्हय वाल्मिकी रामायणा सांगताची ती निष्पंद जलकी ते सगळे आश्रम तटस्थ जलकी वारे गुण ती अहल्येची फातोरशी पडलेली एक कडेन म्हूण कसले चलन वलन नाशी पश्चातापार पडलेली म्हूण म्हणटाची तशी परमात्मा सगळो दीस निंद करतलो शिशुपाल तो बाई पुडली जन्मांत कोण तो जय विजय म्हूण आमी म्हणटाची न्हय तशी भीष्म कृष्णाल करीन हांव तागेले करीन आयुध धरयता म्हूण सांगून कृष्णाले निडलाक बाण मारलेले त्या बाई एक पाप जाले भीष्माल निमती कसं की एक दुराचार जाले अजा मेळू आगेल काणे आमी मस्तपंत ऐकले बली चक्रवर्ती मिगेले घराचे बागेल तूं राखू का म्हणून कृष्णा सांगितलं आता आनी तशी निमगोच्या नज कृष्णाक काम दिवच्या नज परमात्मो तो तशी जात वाल्मिकील काणी सांगल्या हांवें तशीची एक न्हय एक रिती पुराय जन अपराधी जलींची परमात्मा लेगीत जाल्यार रे परमात्माला वयर तांकां अन्य भक्ती आशिल्ली देखून तांणी परमात्माक शरण येयली देखून तांणी सुदुराचार म्हूण सांगून घेतले तशी केन्नाय अशीच वेळ ताजे खातीर तसल्यार कोण परमात्माला वयर अनन्य भक्ती दवर न्हू अशी दुराचारी जाल्यार कसल जाता ते केन्नाय तशी जत्वे परमात्मो तांकां कशी फल दिता म्हूण म्हणलेले एक आमकां संशय आसल्यार कृष्ण सांगता पळयाची तांणी क्षिप्रम भवति धर्मात्मा शाश्वत शांतीम निगच्छति क्षिप्रम भवति धर्मात्मा शाश्वत शांतीम निगच्छति कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्त प्रणश्यति पळय कोण प्रारब्धवशात दुराचारी जाल्लेंचकी तांणी तांगेल चुकी तांकां कळ्ळी कुडले शीघ्र पश्चाताप जातकी तांकां वपास तांणी धर्मिश्ट जाताचकी आनी शाश्वत शांती म्हळ्यार मोक्ष मेळटा म्हूण अर्जुना मिगेल भक्त कोण आसाचे निज भक्त म्हळ्यार कोण आसा तांकां केन्नाय नाश मेळले ना न मे भक्त प्रणश्यति तूं लेखून घे केन्नाय प्रतिजानी ही म्हणाल तो प्रतिजानी ही म्हळ्यार तूं लेखून घे केन्नाय मिगेल भक्त नाश जायनाची तूं कुडगास असो इत्याक म्हळ्यार तुवें मिगेल भक्तू तुकाय हांव नाश जावचें सोडना तुकाय हांव उद्धार करता जाल्यार तुगेलें स्वधर्माचरण तूं कोरका म्हूण सांगचे खातीर परमात्मान अर्जुनाक कौंतेय म्हणटा तो तशीची परमात्मो अनंत कल्याण गुणपरिपूर्ण तसले अनंत कल्याण गुणपरिपूर्ण परमात्मा कोण शरण येता तांगेल वयर तांकां परमात्माल वयर अनन्य चिंतन खंडीत आसता न्हय भजते माम अनन्य भाग म्हण फुडली श्लोकांत म्हणला न्हय म्हणटना तांणी कसलेची वायट कोरोची परमात्माक तांणी शरण येयल्याची परमात्मा पवित्र म्हणटाची म्हणटना तांगेल पाप पुराय वचून तांणी पवित्र दत्ताची तश्चावन पुರಂದರದಾಸನ್ म्हणलें ಬೆಟ್ಟದಂತಹ ದುರಿತವು ಕೃಷ್ಣನಾಮದ ಕಿಡಿ ಬಿದ್ದು ಸುಟ್ಟು ಪೋಪುದ ಕಂಡೆ म्हळ्यार कितले पाप असो कृष्णा 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 रामा 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 आतां कृष्णा मात्र म्हणचे रामा म्हणून नजिवे नरसिंहा म्हणून नजिवे तसल चिंतन नाका विष्णू खंयचे स्वरुपाचें चिंतन आमी करीत त्या म्हणून नजे दिसता कृष्ण राम मात्र म्हणका दिसता न्हय रामनाम मात्र म्हणका दिसता वाल्मिकील पाप राम राम म्हळ्यार दुखून गेलेले न्हू आनी एकलो कोण की न्हय नरसिंह म्हळ्यार कसल जाता ही प्रे कसले चिंतन नाका तुमकां खंयचे विष्णू सर्वोत्तम जावन आशिल्लो विष्णू तागेले खंयचे रुपाचें अनन्य चिंतन करीत तशी जाल्यार एक कसले म्हणचे म्हळ्यार कृष्णा 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 म्हळ्यार कृष्णाली चिंतन आसल्यार एक चिंतन कळ्ळें राम 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 एक दीस कृष्ण एक दीस राम एक दीस नरसिंह म्हळ्यार आमकां एकाग्रता उणी जाता म्हण तितले खातीर तो पुराय एकूच कोण राम कृष्ण नरसिंह पुराय एकूच तशी परमात्माल नाम संकीर्तन केल्ले कुडले आमगेले पाप पुराय भस्म जाता पुण्य व्हरता म्हूण सांगून हें सांगचें पुरंदरदासान म्हळ्यार हाजे अर्थ कसो जाता म्हळ्यार परमात्माले यथार्थ ज्ञान आशिल्लें महात्मा जीव तांणी कारणांतरान तांणी दुराचारी जालीची प्रारब्धान की कसं की तसल जनाल पाप शीघ्र नाश जाता तांणी धर्मात्म जाताची तश जावन तांकां मोक्ष मेळटा म्हळ्यार एका आमी हांगले कोयत कसले म्हण पापिश्ट जीव जालेले जाल्यार तांकां परमात्माल चिंतन खंडीत नाशिल्लें आनी पुण्यजीवी जालेले देखूनच तांकां परमात्माल अनन्य चिंतन साध्य जालां हांगा पापिश्टांक तामसी जिवांक दुष्ट जिवांक परमात्माल चिंतन अनन्य जावन येना
कोण परमात्माक संपूर्ण शरण गेला त्यांनी सुदुराचारी म्हणले त्यांनी प्रारब्धवशात दुराचार केल्या रे तांक नरकादी लोक ना तांक वाईट जायना नाश ना म्हणे कसं नाही मरण ना म्हणणे तांक नरकादी लोक ना त्यांनी ऊर्ध्वाक वच्चे मोक्ष पावचे असल तात्पर्य अज्जे तशी आम्ही एक काणी लेखोयत अजा मिळाले कसं नाही तो सुदुराचारी इत्याक म्हळ्या पळ्या कन्याकुब्जाचो श्रोत्रिय ब्राह्मण तो सर्व वेद विद्या ताका आशिल्ली मात्र न्ही तो आचारवंत कशी असो का एक ब्राह्मणानं तशी यज्ञ याग अग्निहोत्र देवाल अर्चन पूजन सगळं कोरनो आनम्मा चंद कोरून पळोनो पतिव्रता जलले बैलेल ಒಟ್ಟು चंद रीतीर आशिल्लो तो जाल्यार कसल प्रारब्ध कित्याक गेले खंयचे जन्माचे ताका एक दीस फूल हाडू म्हूण सांगून तांडरान वचचें थंय एक वेश्यास्त्री ती एक विटपुरुशाल वटो समागम करचे पळयता तर ती भारी चंद दिसता तिका पळोवन तें दृश्य पळोवन तो विचलित जावन तिका म्हाका वारडिकोन घे म्हणटा जाल्यार ती समजता ती कसं म्हणटा कसो तूं ब्राह्मण तुका वारडिकोन घेतल्यार म्हाका पाप येता तूं म्हाका वारडिकोन घेवका जाल्यार तूं मिगेल वरी जावका चंडाल जावका तशें जाल्यार मात्र तेतून तो जायत म्हणटा तितले मोहार पडता तो तीण दिलेले मद्य पिता तीण दिलेले मांस खाता मागीर तिगेले वरी जाता मात्र न्ही एक वेळ पाप केलेलो ताणें पळय एक जावन तितलो उत्तम चरित्र जावन आशिल्लो ज्या मेळू वेशेल संग केले एक पाप मद्य मांस खाल्ले दोन्ही पाप तितली मांद्रवे तिगेल पोट भोरका नवे तिका पचुका नवे म्हळ्यार ताणें कसं केलें दरोड तिका एक वेशास्त्री म्हळ्यार कसं न्ही तांकां कितली दिल्यारय पावचें म्हणना हांगा तागेल बायलेल्या बापसुलांनी मोठो तो संयमार जीवन कोरनाशिल्लो कसं की चिकंद मुलं फल खावन हे वेश्य जन म्हूण म्हणटा तशें तांकां भारी एक नमने विलासी जीवन तांगेलें त्या तिगेले आशे परिपूर्ण कोरका जाल्यार हाका दरोड कोरका पडले कोणा मारका पडले खंय सकाळी वचून खांपुका पडले जाल्यार कितलो व्हड श्रोत्रिय ब्राह्मण म्हळ्यार अभ्यास योगेन सतता म्हळ्यार आमी एक नामस्मरण करूंक सतत अभ्यास केलो म्हण जाल्यार भायरच्यान आमी मनान भायरच्यान आमी कसलेंय काम करचें भितर आंतर्यांत राम राम कृष्ण कृष्ण जतूर आसता तितले काळाचें चिंतन जावका कितले की जन्माचें चिंतन जावका तशें ताका जावं नाशिल्लें तशें जावन ताणें तितलें पुराय वायट केल्यार भितरच्यान तागेलें परमात्माल चिंतन जतर आशिल्लें दिसता ना नातील जाल्यार ताका धाकी चिरडून जातात ते वेशास्त्री ताका परमात्माल चिंतन ना विसरून गेला म्हण जाल्यार ते कडेन चल्ल्याक ताणें नारायण म्हूण नांव दवरचें तें ताका शिव उडगास येता ते परमात्माल चिंतन आशिल्लें देखून कडेचे चल्ल्याक ताणें नारायण म्हूण दवरलें तशी आत्त पळया आमगेलेक नांव दवरचें एक चिंतन पळया आमी कसल म्हणना आतां पास विष्णू सहस्रनामनी सोदून चंद नांव दवरताचें नांव म्हणना मध्य एक पंथा कसलें एक नांव म्हूण म्हळ्यार पुराय जाल्लें खंयचें नांव जाल्लें तेचें नांव आयकतना ते खंयचे मताचो क्रिश्चन की हिंदू की मुस्लीम की कळना तसलें एक नांव दवरलें जालें ताजे नंतर आनीक एक नवे नमुने नांव जावका म्हणून अज्जालें बापा मालें मामा मालें आन्नेक अज्जालें मागीर अन्नालें अम्मालें मागीर मलगड भाव भयणी आसले तांगेले पुराय जनां नांवांतलो एक अक्षर काणू कसं की एक कलसू मेलो बरशुभकर म्हणटा पळय तशें करून एक नांव सृश्टी करून दवरलें त्या नांवाक कसल अर्थ गोतना कसलें गोतना खंयचें नांव दवरचें आनी तें तांत आशिल्लें हांत आशिल्लें हांग पळयलें थंय पळयलें म्हणचें फुडली जनान देवालें नांव दवरचें आशिल्लें चेडवांक इतिकतीर म्हूण म्हळ्यार देवाल नामस्मरण केल्यार लायक तशी पुणी चेडवांक वयर मोग करतना पुणी चेडवांक मोग करून मोगान आपयतना पुणी देवाल नामस्मरण जावं म्हणून जाल्यार पळय योगुनानांतलें कसं जाता कसो नामस्मरण करच्याक पळय रामा म्हूण नांव दवरलें ताका रामी रम्मी कसं म्हणटाची तशीची कृष्णा म्हूण नांव दवरलेलें किट्ट म्हणून करताची व्यंकट म्हूण नांव दवरलें थंय व्यंक जाता नारायणा म्हूण नांव दवरलें नण्णी म्हूण आपयताची वय सुब्रमण्य म्हूण नांव आसल्यार सुब्बू आमी पळयतात न्हू ह्या पुरय तें योग ना नामस्मरण कर तशें सगळें नांवान आपोवचें ना अर्द कुडके मोगान आपोवची तत्तवळे वाडणे तेंची रुढी नाम करूनच तशी आनी ಸ್ವಲ್ಪ काळचें मुखार रावण पुराय नमुने नांव सरले विष्णू सहस्रनामान तुल जालें लक्ष्मी सहस्रनामान तुल जालें ललिता सहस्रनामान तुल जालें खंयचे सहस्रनाम पुराय नांव जाल्लें म्हूण जालें कडेर म्हणटना आनी रावण कुंभकर्ण
तसल पुरे शिशुपालो दंतावक्त्रो तसल राक्षसाल नावाने सोदून दवरच्या काही पुरोचे पुलस्त्यो अशी पुलस्त्यो पुणे ऋषी तशी न्ही कसकसाला मॅरचेली हांकां काही कसी पुतनी ताटकी असल पुरे नावाने यानतला पुरो आनी पुरे तशी त्या दवर्णाचे खंडीत चंदना तें नांव चंद आसल्यार त्या मागीर दवरता आशिल्लीची जेवो तशी एक देवाल नांव दवरचें नामस्मरण एक खातीर म्हणजे अजमिळाल काणी आमकां सांगतर आशिल्ली ती काणी पायच्या दिसाक आमी मुखार सोवया आजी सांगिल्लें परमात्माले एक गीतामृत परमात्मान कृष्णान सांगिल्लें गीतामृत कृष्णाले तशी गुरूंगेले चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयेत् श्रीहरिकृष्णार्पणमस्तु.